नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. आरोही खूप रागवलेली असते आणि रागारागा आता बाहेर येऊन बसते. गोलू तिच्या मागे मागे असतो. अगं आरोही, जरा शांत हो. ताराताईजी म्हणतीये ते कदाचित खरंही असू शकतं. तुझ्या आईचं तुझ्या बाबांवर प्रेमच नसणार. तूही तसंच बोलायला लागला का? मला तुझी बोलायचं नाहीये. अगं आरोही, ऐकून तरी घे. तू एकदा फाइंड आउट तर कर. तुझ्या आईचं बाबांवर खरंच प्रेम आहे का? ती खरंच आय लव्ह यू टू म्हणते का? एकदा आपल्याला चेक करायला काय हरकत आहे? गोलूने आता आरोहीला समजावून सांगितलेलं असतं. यांची चर्चा चाललेली असते. तेवढ्यात काय आजी येते. भाजी घेऊन आलेली असते आणि जरा दमलेली असते. पाणी आणते का रे बाळा? आरू एका मिनिटात पाणी देते. आरू, आज शहाण्या बाळासारखं वागलीये बाळा. काही काम आहे वाटतं माझ्याकडे. नाही का आजी? आजी जर असं पाणी पिलेली असते. माझ्या बाबांचं माझ्यावर प्रेम, माझ्या आईचं माझ्या बाबांवर प्रेम आहे की नाही ते जरा जाणून घ्यायचे. आजी पाणी पिता पिता जरा डचकल्यासारखी होते. अगं हळूहळू, एवढी काय डचकतीये तू? आपल्याला फक्त एक जस्ट फाइंड आउट करायचंय ग. खात्री झाली की टेन्शन नाही. म्हणून आपलं बाबा तिला सगळ्यांच्या समोर आय लव्ह यू म्हटला. मग आईने परत आय लव्ह यू टू असं म्हणायला हवंय. अरे बापरे, एवढ्याशा वयात कितीही समजदारपणा. हे बघ, मला जाणून घ्यायचंय. तुझ्या आईचं तुझ्या बाबांवर म्हणजे खूप दिवसांपूर्वी खूप जास्ती प्रेम होतं, पण आता तितकंच आहे की नाहीये ते मला सांगता येणार नाही. अगं मग मला ते तर जाणून घ्यायचंय ना. आणि मी कसं जाणून घेऊ? आजी म्हणते, एखादी गोष्ट बाबालाही आवडते, आईला सुद्धा आवडते. तितकंच प्रेम त्या गोष्टीवर दोघेही करतात. त्यांच्या डोळ्यात ते स्पष्ट दिसतं. उदाहरणार्थ तू ग. बाबा जितका प्रेम करतो तितकी आई करते. आरोही म्हणते, हो हाय की नाही गोलू? हो, पण ते सगळेच आई बाबा करतात ना. हिचेच आई बाबा करतात असं थोडी आहे. हो रे, ते तर आहेच. मग आता काय करायचं आणि तुम्हाला कसं सांगायचं? आजीला सुद्धा प्रश्न पडलेला असतो. एवढ्याशी चिमुकल्याने आजीला प्रश्न विचारून अगदी भंडावून सोडलेलं असतं. आजीने आता आरोहीला कामाला लावलेलं असतं. तू शोधून काढ ना, अशी कुठची गोष्ट आहे की ज्याच्यावर दोघेही सारखंच प्रेम करतात आणि त्यामुळे दोघांच्या डोळ्यात ते प्रेम स्पष्ट दिसतं. आरोही, आता तू थोडंसं डोकं वापर आणि शोध बरं, अशी कोणती गोष्ट आहे? आजी एवढं समजावून सांगते आणि गोलूला आरोहीला बाहेरच सोडून ते आता घरात निघून गेलेली असते. आरोही आता विचार करायला लागलेली असते. अशी कुठची गोष्ट आहे जी बाबाला पण आवडते आणि आईला सुद्धा आवडत असणार? आता मला कसं कळणार? आणि आता विचार करत असते ही चिमुकली आरोही. अक्षय आता इकडे फोनवर बोलत असतो. ड्रायफ्रूटचा मेनू बनवूया, साखरेचा वगैरे काही बनवायचा नाहीये. फोनवर त्या चर्चा चाललेली असते. तेवढ्यात काय इरावती अक्षय अक्षय करत अगदी धावत पळतच आलेली असते. कसला तरी ज्वेलरी बॉक्स असतो हातामध्ये. अगदी घाईघाईने येते आणि त्याच्या बेडवर बसते. त्याचा फोन चाललेला असतो. तोपर्यंत त्याला दाखवण्याची तिची घाई सुद्धा चाललेली असते. तो फोनवर बोलता बोलता म्हणतो, हे काय आहे? आणि लगेच तिकडचा फोन बंद करतो, कारण त्या ज्वेलरी बॉक्समध्ये त्याने काहीतरी बघितलेलं असतं. आता फोन बंद झालेला असतो. अक्षय म्हणतो, अगं आत्या, ही काय आहे? याच्यातलं एक मंगळसूत्र सिलेक्ट कर, याच्यासाठी आलीये मी. आत्या, हे कशासाठी आणि काय चाललंय तुझं? अजून 1 आठवडा व्हायचा आहे. अरे हो, मला माहितीये, पण मालविका सुद्धा प्रयत्न करतीये ना. अरे करती, 8 आठवड्यानंतर कळणारच आहे ना. तू लगेच कसली काय करते आत्या? आणि सगळं पॉझिटिव्ह कसं आहे तुझं? मला खात्री आहे रे, तुझ्या परीक्षेत ती नक्की पास होणार म्हणजे होणार. गोड मुलगी आहे रे ती, तिला समजून घे प्लीज अक्षय. मला अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. आठवडा संपला की लगेच दुसऱ्याच दिवशी लग्न करायचंय मला. मंगळसूत्र खूप महत्वाचा दागिना आहे आणि मंगळसूत्र असल्याशिवाय लग्नच होत नाही. त्या लग्नाला अर्थच नसतो रे. म्हणून आधी सिलेक्ट कर. आधी आपली तयारी असली म्हणजे कसं ऐन वेळेला गडबड होत नाही. कर रे. अक्षय म्हणतो, तूच बघ कुठचं घ्यायचंय कुठचं नाही, मला नको सांगूस. असं कसं रे? आत्या, तुला म्हटलो ना, तू फायनल कर, मी करणार नाहीये. अक्षयला जरा राग आलेला असतो. आत्याला लगेच अक्षय रमा नावाचं जे मंगळसूत्र असतं, म्हणजे आपल्या रमाचं, ते मंगळसूत्र घेते आणि हात हे घे. जड सुद्धा आहे आणि वजनालाही खूप छान आहे. मला हेच आवडलं. वजन सांगतेस का? त्याची मागची जी कडी आहे ना, ती घ्यायची सुद्धा पैसे नाहीये आपल्याकडे. ते घालायचं म्हटल्यावर कडी तर घ्यायला लागणार ना. हा वाजवी खर्च नकोय. अक्षय, वाजवी खर्च नाही, हे मंगळसूत्र आहे बाळा. तू काय बोलतोय? आत्या, तुला जसं कळतंय तसं मलाही कळतंय, पण मला समोर खर्च दिसतोय. कळतंय का तुला? मुद्दाम तेच इरावतीने मंगळसूत्र काढलेलं असतं, अक्षय रमा नावाचं. सोनाराने सांगितलंय, हळूहळू येतील तसे पैसे द्या, चालेल. तू टेन्शन घेऊ नको रे, मी करतीये ना सगळं मॅनेज, तू फक्त हो म्हण. आता हे फायनल केलंय मी. आणि परीक्षा झाली की एंगेजमेंट कशातच वेळ घालवायचा नाही. डायरेक्ट लग्न, मुद्द्यावरच येऊया आपण. सारखी एंगेजमेंट करायची, ती तुटायची, तेच राहडा. त्याच्यापेक्षा डायरेक्ट लग्न आणि फायनल. मला आता कुठलीही रिस्क घ्यायची नाही अक्षय.
तुझी एकदा परीक्षा होऊ दे, कोण पास होतं कोण नापास होतं, मग काय ते लगेच फुल अँड फायनल. आत्याने दागिन्याचा बॉक्स घेतलेला असतो आणि हातात ते मंगळसूत्र सुद्धा असतं. अक्षयला थोडक्यात ती सांगायला आली होती 8 दिवस झाले की 9व्या दिवशी लगेच लग्न करायचंय. काहीही झालं तरी. ती निघून जाते तरीही अक्षय आता विचार करायला लागलेला असतो. ही खरंच म्हणते तसं 9व्या दिवशी लग्न करायला लागणार आहे का? आत्या म्हटलेली असते महत्वाचा दागिना आहे मंगळसूत्र, तेवढा एक दागिना तर द्यायला हवा की नाही. आणि अक्षय आता विचार करायला लागलेला असतो. त्याला लगेच रमाबरोबर घातलेला क्षण आठवायला लागलेला असतो. रमा रडत बसलेली असते अगदी दिवसभर. त्यावेळेला सीमाने अक्षयला ऑफिसमध्ये फोन करून सांगितलेलं असतं, अरे ही रमा रडतीये, तिला काय झालंय ती काय सांगायला तयार नाहीये, तू ये बाबा. अक्षय अगदी धावत पळत आलेला असतो. काय झालंय रमा, तू का रडतीयेस? ती नाहीच म्हणत असते. दिसतंय मला समोर तू रडतीये तरी नाही म्हणतीयेस. माझं महत्वाचं काम सोडून आलोय मी, आईने फोन केलाय तर. तू का रडतीये रमा, प्लीज मला सांग. मी जर समजून घेणार असेल तर मी समजू शकतो आणि काहीतरी त्याच्यावर पर्याय काढेल. तू का रडतीये प्लीज. रमाने रडायचं चालूच ठेवलेलं असतं. अक्षय मात्र तिला प्रश्न विचारतच असतो. रमाचं जे गळ्यातलं असतं मंगळसूत्र ते किचनमध्ये काम करताना कशात तरी अडकतं आणि ते तुटून जातं. अक्षय म्हणतो, वाढलं? अरे रे रे, मी चुकून केलंय, मुद्दाम झालेलं नाहीये माझ्या हातून, हे चुकून झालंय. ती त्यामुळे रडत असते की मंगळसूत्र माझ्या हातून तुटलंय, आता करायचं काय. अक्षय सुद्धा तिच्यासमोर खुर्ची टाकून बसतो आणि जरा सिरियस झालेला असतो. असं झालंय, अरे बापरे, आता मंगळसूत्र तुझ्या भाषेत वाढलंय, आता काय करायचं ग रमा, खूप मोठी आणि सिरियस गोष्ट आहे आता ही. रमा अक्षयला म्हणते, काय चेहरा आहे हा, काय झालंय तुम्हाला, मला टेन्शन आले, तुम्हाला काय कारणाने टेन्शन घ्यायचं. मंगळसूत्र बायकांसाठी खूप महत्वाचं असतं. आमचा जीव असतो मंगळसूत्र म्हणजे, कळतंय का तुम्हाला. जरा सिरियसनेसनी वस्तू स्थिती समजून घ्या तुम्ही. रमा इतकी सिरियस झालेली असते फक्त मंगळसूत्र तुटलंय या विषयावरून. असू दे, तुम्हाला कुठे कळणार आहे, तुम्हाला तरी माझ्याशी कुठे लग्न करायचं होतं. मंगळसूत्र वाढलं की आणि काय झालंय, तुम्हाला काय फरक पडतोय त्याच्याने. रमा एकटीच बडबड करत असत्या. अक्षय शांत तिच्या पुढे बसलेला असतो. रमा रडत असते, डोळे पुसत असते, बडबड करत असते. अक्षय गुपचूप तिला बघतो आणि गालातल्या गालात हसतो. रमाची त्याला आता गंमत येत असते. अक्षय आता हसतो, गालातल्या गालात खिशातून डब्बी काढतो आणि तिचे डोळे बंद करतो. काय चाललंय तुमचं, मी रडतीये. अगं आईने मला फोनवर सांगितलं रमाचं मंगळसूत्र असं वाढलंय, मग मी येतानीच नवीन करून आणलंय आणि खूप सुंदर असं मंगळसूत्र आणलेलं असतं. रमाच्या चेहऱ्यावर इतका छान असा आनंद आलेला असतो ते मंगळसूत्र बघून. आय एम सॉरी, आधी खूप वाईट वागले तुझ्याशी, खूप रागराग केला, खूप वाईट वागलो. आजपासनं हे मंगळसूत्र रोज वापरायचंय. इतकं सुंदर घडवलेलं असतं ते. रमा बघते, रमा अक्षय, अक्षयने डायरेक्ट दोघांचंही नाव त्यामध्ये टाकून आणलेलं असतं. रमा, आपली नावं अशी एकत्र जोडली गेलीये, वेगळं कुणीही करू शकत नाही किंवा वेगळं आपण होऊच शकत नाहीये, कळतंय का तुला. रमा आता अक्षयकडे बघते आणि गोड अशी लाजलेली असते आणि हसलेली सुद्धा असते. खूप आनंद होतो रमा समोर इतकं सुंदरसं मंगळसूत्र अक्षयने आणलेलं असतं. अक्षय आता स्वतःच्या हाताने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. तो क्षण खूप आनंदाचा आणि खूप महत्वाचा असतो. खूप प्रेमाने ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलेलं असतं. रडतच थँक्यू असं म्हणलेली असते. अक्षय तेव्हा इतका गोड तिच्याकडे बघतो आणि ती रडतच असते. खूप छान असं बॉन्डिंग, खूप प्रेम असतं अक्षय रमामध्ये. ते दिवस अक्षयला आठवलेले असतात आणि जणू काही त्यामध्ये तो हरवूनच गेलेला असतो. अक्षयच्या हातात ते मंगळसूत्र असतं, रमा अक्षय नावाचं, आणि त्या आठवणीतून तो आता बाहेर आलेला असतो. ते मंगळसूत्र घेऊन खूप हळवा झालेला असतो अक्षय. सारखं त्या मंगळसूत्राकडेच बघत बसलेलं असतो. आरोही आता गुपचूप अक्षयला बघत असते. नेमकी चाललंय तरी काय बाबाचं. हळूहळू ती आता समोर यायला लागलेली असते. तोपर्यंत लांबूनच हे अक्षयला बघत असते. ते मंगळसूत्र हातात घेऊन अक्षय रडत असतो. तेवढ्यात काय आरोही समोर येते आणि बाबा असं म्हणते. पटकन ओ असं म्हणतो आणि दुसरीकडे तोंड करून त्याने डोळे पुसलेले असते आणि स्वतःला सावरतो. पण आरोहीने बघितलंय त्या हातात मंगळसूत्र आहे आणि बाबा रडतोय. आरोही पटकन प्रश्न विचारते, बाबा हे तुझ्या हातात काय आहे. तो काय नाहीये बाळा, कुठे काय, आणि लपवण्याचा प्रयत्न करतो. आरोही म्हणते, याच्यावर काय नाव लिहिले बघू, मला वाचू दे, काय नाव आहे रे. काय रे विचित्र, मला काही कळत नाहीये. बाळा यावर आमची नावं लिहिली, तुमची म्हणजे कोणाची रे. माझं आणि तुझ्या आईचं नाव लिहिलंय बाळा याच्यावर, रमा आणि अक्षय. किती छान आहे मग बाबा हे, यात रडण्यासारखं काय, आणि मग तू रडत का होता सांग बरं मला, तुला काय झालंय रडायला. आता बिचारी आरोही स्वतः त्याचे डोळे पुसण्याचा प्रयत्न करते. अरे बाळा मी रडेल कशाला, डोळ्यात काहीतरी गेलंय ना तेच काढण्याचा प्रयत्न करतोय, पण ते काही निघतच नाहीये का, रडत वगैरे नाहीये मी. आरोही ते घेते आणि पळत चाललेली असता मी आईला दाखवते.
अरे रे 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 रे, आरोही प्लीज, काय कुठे घेऊन जायचं नाही, खूप नाजूक वस्तू आहे ती, अशी घेऊन पळायची नसती बाळा, नाजूक हाताळायची वस्तू आहे ती, तुटली तर काय करायचं बरं, प्लीज बाळा. तुटेल ना बाबा, ती नाजूक आहे म्हणजे. आता लगेच रमा म्हटलेली असते रडता रडता, तुटलं नाही म्हणायचं, वाढलं म्हणायचं असतं. बाळा, मंगळसूत्र कधी तुटत नसतं, ते वाढलं असं म्हणायचं असतं. म्हणजे काय रे बाबा, असू दे, काही नाही, फक्त याला हात लावू नको एवढं सांगतोय बाळा, तेवढं लक्षात ठेव. अक्षयने आता ते परत ठेवून दिलेलं असतं व्यवस्थित. आता अक्षय गेलेलं असतो त्याची बॅग घेऊन. आरोही म्हणते, आजी सापडली अशी गोष्ट, जी गोष्ट दोघांनाही आवडते, कारण त्यामध्ये नाव आहे रमा अक्षय, म्हणजेच ती आईला सुद्धा तेवढीच आवडते आणि बाबाला सुद्धा. येस, मला सापडली किती गोष्ट. इकडे आता राणी तो व्हिडिओ लावलेला असतो, अक्षयने प्रपोज केलेला, आय लव्ह यू रमा, आय लव्ह यू रमा, आणि लय 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 भारी, वा 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 वा, अक्षय भाऊ एक नंबर. तेवढ्यात काय रमा तिथून चाललेली असते. आता रागा रागाने समोर येते, काय लय भारी लय भारी, हेच बघायचंय दिवसभर, कामं कधी करायची. मोबाईल असा हिसकावून घेते रमा, काम कर. वय वय रमा मॅडम काम करते, आणि तिच्या हातून परत मोबाईल घेते राणी आणि घाईघाईने कामं करायला गेलेली असते. तेवढ्यात काय आजी भाजी घेऊन आलेली असते, ती रमाच्या मागे उभी असते. रमा आता रागाने किचनमध्येच उभी असते. आजी म्हणते, राणी डायनिंग टेबलवर सगळा पसारा तसाच पडलाय, आवरायचं नाही का तो, कोण आवरणार येऊन. आणि म्हणते, आओ फोन वाजतोय माझा, हॅलो आओ आओ, आणि राणी आता पटकन बाहेर गेलेली असते. रमा आणि आजी किचनमध्येच उभे असतात. आता आजी म्हणते, रमा मी असं ऐकलंय किंवा असं म्हणतात, दारूच्या नशेत माणूस मनात काय ते खरं बोलून जातो, जे त्याला न दारू पिता बोलता येत नाही, दारू प्यायल्यावर तो अगदी खरं खरं असं बोलून जातो, असं ऐकलंय बरं मी, आणि आतापर्यंत लोक म्हणतही तसंच आलीये. याबद्दल तुझा काय अनुभव आहे रमा. मला तसं काही वाटत नाही आजी, आणि उगाच गैरसमज करण्यात काही एक अर्थ नाहीये. मला असं वाटतं दारू प्यायल्यावर त्या मोमेंटला लोकांना जे काय वाटतं ते बोलतात, मनात काय ते बोलत नाही, कारण ते दारू प्यायलेले असतात, त्यांना स्वतःला सावरता येत नाही, आपण काय बोलतो हे कसं कळणार, त्यामुळे ते जे मनात येईल ते काहीही बोलतात, ठरवून वगैरे ते काही बोलत नाही. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय त्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये. तात्पुरतं असतं ते काही खरं नसतं, आणि एवढं सिरियसली तर अजिबातच घ्यायचं नसतं. आपण काहीतरी गमावलंय मग दुःख वगैरे, मग ते दुःखात बोलायचं, ते खरं नसतं, ते क्षणिक आणि तेवढ्यापुरतं तेवढंच असतं. म्हणूनच म्हणते ना, एवढा विचार करायचा नसतो, मनातली सल असते, दुसरं काय. आजी म्हणते, अगं रामा पण डोळे तर खोटं बोलू शकत नाही ना, डोळ्यात कळतंय की कोण खरं कोण खोटं, डोळ्यातलं प्रेम, डोळ्यातल्या भावना, तो खरेपणा, तो काही खोटा नसतो, तो कळतोय की लगेच. आजी अगदी ठामपणे म्हणते, त्या दिवशी अक्षयच्या डोळ्यात फक्त आणि फक्त प्रेमच दिसलं, तेही खरं प्रेम आणि तुझ्याबद्दल असणारं प्रेम दिसलंय रमा. तू फक्त एकटीच त्याच्या डोळ्यात बघत नव्हती, बाकी सगळे आम्ही बघत होतो त्याच्या डोळ्यामध्ये, आणि खरं प्रेम तुझ्याबद्दलचं आम्हाला दिसत होतं. तुला का दिसलं नाही आम्हाला नाही माहिती, तुला बघायचंच नव्हतं की तू मुद्दाम बघितलं नाही हे आम्हाला माहिती नाही, पण ते होतं आणि आम्हाला दिसलंय रमा. तुला बघायचंच नाहीये का अक्षयच्या डोळ्यातलं प्रेम, तुला जाणूनच घ्यायचं नाहीये का रमा, तुला काहीतरी विचारतीये मी. आजी त्यांचा निर्णय झालाय, मालविकाला आठवडा दिलाय याच्यावर विचार करायला, चांगलं वागायला. मला असं वाटतंय ना आजी, याच्यावर बोलून विचार करून काही एक उपयोग नाहीये, चर्चा करण्यात काही अर्थच उरला नाही असं वाटायला लागलंय. आता मालविका 8 दिवसात तयार होणार, 9व्या दिवशी लग्न होणार, मग आपण का उगाच नको ते विषय उगाळत बसलोय, असू द्या की. आजी आता पिच्छाच पुरवते, मालविकाचं सोड, तिचं जाऊ दे तिकडेच, तुझ्या मनात काय ते बोल. रमा आत्ता बोलली तरच चान्स आहे, नाही तर चान्स नाहीये. तुझ्याबद्दल आहे का अक्षयबद्दल प्रेम, ते काय ते बोल, बाकीचं मला काही सांगत बसू नकोस. जर तुझ्या मनातही अक्षयबद्दल प्रेम असेल तर तुझ्याकडे सुद्धा आठवडा आहेच की, तू स्वतःला सिद्ध कर. जी सिद्ध होईल तिच्याशी लग्न करेल अक्षय, ते सांगायची गरजच पडणार नाहीये. त्यामुळे तू सुद्धा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न कर रमा, प्लीज. विचार कर रमा, रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नकोस. तुझ्या मनात असेल तर रमा बोलून दाखव, तुझं बोललीच नाही तर काहीच उपयोग होणार नाही. कदाचित अक्षय चुकीच्या मुलीशी लग्न करून मोकळा होणार. त्यासाठी प्लीज तुझ्या मनात नेमकी काय आहे, तुला काय वाटतं, तुझ्या भावना अक्षयला बोलून दाखव, त्याच्यापर्यंत ते पोहोचव. त्याच्याशिवाय तुझ्या मनात काय चाललंय त्याला कसं कळणार. अख्खं आयुष्य कदाचित त्याचं. आई आजी प्लीज नको ना, या विषयावर चर्चाच नको प्लीज. रमा आता तिथून निघून गेलेली असते, विषय टाळते, आणि तिथून ती निघून गेल्यावर आजी म्हणते, हे असं चालणार नाहीये, रमाने मनातलं बोलायला हवंय, ती जर बोललीच नाही तर प्रश्न कसे सुटणार, आहे तसेच राहणार. असं दडवून ठेवलं तर कसं होणार आहे, रमाला बोलतं करायला हवंय आणि ते मी करणार, तिला बोलायलाच लावते मी. एक जण आहे की रमाला बोलतं करू शकतोय. आजी आता हसायला लागलेली असते, माझी आरोही रमाला बोलतं नक्कीच करणार.
रमा आता इकडे रागाराग आलेली असते, पण आजी जे बोलली त्यावर विचार करत असते. तुझ्या मनात आहे का अक्षयविषयी प्रेम? असेल तर बोल. तू जर बोललीच नाही तर कदाचित अक्षय दुसऱ्या मुलीशी लग्न करून मोकळा होणार, तीही चुकीच्या मुलीशी. रमा आता आजी जे बोलली त्यावर विचार करत असते आणि सारखं सारखं तिला तेच आठवायला लागलेलं असतं. रमा आता विचार करत असते आणि रमा अक्षयला म्हटलेली असते, मी तुम्हाला न विचारता ती अंगठी घातली, माझं चुकलं, मी मान्य करते. उद्या सकाळपर्यंत अंगठी मी तुमच्या हातात देऊन टाकणार. नको देऊ, ठेव तुझ्याचकडे. आपल्या नात्याची शेवटची भेट समज आणि तुझ्याकडेच असू दे. नकोय मला ती अंगठी परत. रमा विचार करत तिथे बसलेलीच असते. तेवढ्यात काय आरोही आई आई करत ओरडतच आलेली असते. आता आरोही शोधण्याचं नाटक करते. बाळा काय शोधतीये तू? अगं बाबाची एक गोष्ट हरवली माझ्याकडून आणि ती जर सापडली नाही तर बाबा खूप खूप रागावणार आहे माझ्यावर आणि तो चिडणार सुद्धा. रागावणार? बाळा काय शोधती मला सांग, मी पण शोधू लागते, म्हणजे लवकर सापडेल आपल्याला, मग बाबा रागावणारच नाही. ठीक आहे तर शोधायला लागते. अगं शोधायचं, पण काय शोधायचंय? अगं सांगते की सापडल्यानंतर आधी शोध तर. आरोही वस्तू काय ते कळल्याशिवाय कशी शोधणार मी? पाहिले का कुठची कामाची? टेबल खाली असणार आहे का? कुठे काय असणार आहे सांग आरोही, तसं कसं शोधणार मी? आता रमा शोधायला लागलेली असते, पण काय शोधायचं हे तिला माहित नसतं. फक्त शोधाशोध करत असते. तू शोध ना ग, सापडेल ना तुला. काय शोधू काय शोधू काय करतीये? बघ टेबलच्या खाली बघ, तुला कुठे शोधायचंय तिकडे शोध. अगं पण काय हरवलंय कळायला तर पाहिजे ना. आरोही काय वेडेपण आहे, आता सांगतीस का त्रासच देणार आहे मला? रमा टेबलच्या खाली बघत असते. तेवढ्यात काय हिने मंगळसूत्राचं हातात पकडलेलं असतं. आई सापडलं. बघू काय एवढं काय महत्वाचं होतं. समोर बघते तर काय रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र आरोहीने हातात असं पकडलेलं असतं. आता रमा त्याच्याकडे बघतच थांबलेली असते. रमाला लगेच एक क्षण आठवलेलं असतं. वटपौर्णिमा असते, ती पूजा करत असते. ती आता पूजा करत असते. तेवढ्यात तिला पाय घालून पाडलेलं असतं. ती आता खाली पडणार. तेवढ्यात काय अक्षयने तिला सावरलेलं असतं आणि मंगळसूत्र सुद्धा तुटलेलं असतं. अक्षय लगेच त्या मंगळसूत्राची कडी जॉईंट करतो आणि सगळ्यांच्या समोर त्या वटवृक्षाच्या समोर तिच्या गळ्यात परत ते मंगळसूत्र घातलेलं असतं. असा हा गोड क्षण रमाला आठवलेला असतो. कुणी कितीही प्रयत्न केला तरी काहीही होऊ शकत नाही. थोडक्यात रमाला असं लगेच जाणवतं किंवा समोर दिसतं. तिला पाडण्याचा प्रयत्न केलेला असतो, पूजा खराब करण्याचा प्रयत्न केलेला असतो. पूजाही व्यवस्थित होते आणि तिचं मंगळसूत्रही तिच्याच गळ्यात राहतं. तेही अक्षयने परत स्वतः घातलेलं असतं. हे सगळं क्षण आठवून रमाच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. आरोही आता खाली बघून घेते, कारण आईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रमाला खूप असं वाटतं की जाऊन ते पटकन पकडावं. ती खूप स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करते. तिला अगदी थांबवल्याच जात नाही. ती पटकन जाते आणि ती मंगळसूत्र हातात घेते. माझं मंगळसूत्र आहे. आई हे तुझं मंगळसूत्र आहे? बाळा माझं नाव लिहिलंय इथे. कुठे नाव? रमा अक्षय असं नाव आहे ना. जरा वेळ इमोशनल झालेली असते. बघ की रमा अक्षय आमच्या दोघांचं नाव सोबत आहे. मग जरा रमा भानावर येते. तोपर्यंत तिच्या मनात काय हे आरोहीने ओळखलेलं असतं. आरोही आता तिच्याकडे बघतच थांबलेली असते. ती जरा स्वतःला सावरते आणि शांत बसलेली असते रमा. आरोही आता रमाकडे बघते आणि हसत असते. नेमकी रमाला चेहऱ्यावर जो भाव असतो किंवा त्या मंगळसूत्राबद्दल जे अट्रॅक्शन असतं ते बरोबर तिच्याकडे तिच्या डोळ्यात दिसलेलं असतं किंवा ती धावून येऊन ते मंगळसूत्र हातात पकडते तेव्हा तिला जाणीव झालेली असते. म्हणूनच आरोही आता रमाकडे बघते आणि हसत असते. आरोहीला जे अपेक्षित होतं तेच बरोबर घडलेलं असतं. रमाला अजूनही अक्षयवर प्रेम असतं. मग आता स्वतःला सावरते आणि म्हणते मी बाबाच्या ड्रॉवरमध्ये ठेवून येते. हा बाळा, हरवेल परत मग बाबा बोलेल तुला. आता ते मंगळसूत्र घेऊन बेडरूम मध्ये आलेली असते आणि खूप इमोशनल झालेली असते. घाईघाईने त्या मंगळसूत्राकडे बघतच असते आणि ठेवण्याचाही प्रयत्न करते. तिला सगळे काही क्षण अगदी आठवायला लागलेले असतात. मंगळसूत्र म्हणजे खूप जवळची गोष्ट असते रमाच्या आणि अक्षयच्या. पडायला लागलेली असते. ते मंगळसूत्र आरशाच्या समोर स्वतःच्या गळ्यात घालायचा प्रयत्न करते. असं पकडलेलं असतं. हे फक्त मंगळसूत्र नव्हतं, आमच्या प्रेमाची निशाणी होती, प्रेमाचं प्रतीक होतं. म्हणून हे मंगळसूत्र खूप विशेष आणि स्पेशल असं आहे. रमा खूप रडायला लागलेली असते ते मंगळसूत्र हातात पकडून. आता फक्त मंगळसूत्र निशाणीच राहिलीये, बाकी काहीच नाही. आणि तिला खूप वाईट वाटलेलं असतं. कदाचित जुन्या आठवणी ताज्या झालेल्या असतात ते मंगळसूत्र बघून. प्रेम हरवलंय, फक्त निशाणी बाकी आहे. आमच्यातलं प्रेम कुठेतरी हरवून गेलंय. रमा आता रडत असते आणि आरशात बघत स्वतः विचार करायला लागलेली असते. आता बघूया रमा विचार करून नेमकी काय पर्याय शोधते. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. आईच्या डोळ्यात जे प्रेम बघितलं तेच मी बाबाच्या डोळ्यात सेम टू सेम प्रेम बघितलं. म्हणजे एक गोष्ट जी आहे की दोघांना आवडते आणि ती गोष्ट बघितली की दोघांच्याही डोळ्यात सेम टू सेम प्रेम दिसतं. तुम्हाला म्हणाली होती ना अशी कुठची गोष्ट आहे की जी गोष्ट बघितली की दोघांच्याही डोळ्यात प्रेम दिसेल, एक सारखं प्रेम. आणि तेच बाबाच्या आणि आईच्या दोघांच्याही डोळ्यात दिसलं जेव्हा मंगळसूत्र दोघांच्याही हातात होतं.
आजी शोधून काढली मी ती वस्तू. आरोहीने बरोबर त्या मंगळसूत्रामुळे दोघांमध्ये किती प्रेम आहे हे जाणून घेतलेलं असतं. आता मला आई आणि बाबा दोघांचे अल्बम हवेत, दोघांच्या लग्नाचे अल्बम, एकत्र असणारे फोटो वगैरे सगळं काही मला बघायचंय. सापडलेला असतो अल्बम. आजीला आणि आरोहीला खूप असा आनंद होतो. अगं अज्जू, अल्बम सापडलाय. अल्बम. खरंच की ग, खरंच सापडलाय. अक्षय आता कपाटातून एक साडी काढतो आणि ती साडी काढून तिच्याकडे बघत थांबलेला असतो आणि खूप सारे त्याच्या डोक्यामध्ये आता विचार यायला लागलेले असतात. अक्षय म्हणतो, गेली 7 वर्ष इतकी शांत निवांत झोप मला कधीच लागली नाही. इतका प्रयत्न केला तरी कधीही मी इतका शांत आणि निवांत झोपू शकलो नाही जितकी काल रात्री मला शांत आणि निवांत झोप लागली. कारण ही साडी रामाची आणि ही साडी जवळ घेऊन झोपलो होतो, त्यामुळे इतका शांत आणि निवांत मी झोपलो की मला कळालंच नाही कधी 12 वाजले आणि मला जागच आली नाही. कारण ही साडी रामाची आणि ती साडी माझ्या जवळ होती. रमावर मला अजूनही प्रेम आहे. अक्षय त्या साडीची घडी घालत असतो तेवढ्या तिथे समोर रमाही येऊन उभी राहिलेली असते आणि साडीची घडी घालायला आता रमा सुद्धा अक्षयला मदत करत असते. अक्षय हे मनातल्या मनात विचार करतच असतो तेवढ्या समोर काय ती रमा दिसते आणि ती सुद्धा आता साडीची घडी घालायला मदत करत असते अक्षयला. दोघे मिळून त्या साडीची घडी घालत असतात. दोघांच्याही मनात तेच असतं, पण समोरून कोणी काही बोलत नसतं किंवा कबूल करण्याचा प्रयत्नच करत नसतं. अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघत असतात आणि त्या साडीची घडी घालत असतात. साडीची घडी करत करत दोघे इतके जवळ आलेले असतात आणि एकमेकांकडे बघण्यात आता मात्र मग्न झालेले असतात. रमा आणि अक्षय इतके जवळ आलेले आहेत किंवा त्यांना प्रेमाची जाणीव सुद्धा झालेली आहे. रमा आपल्या प्रेमाची कबुली देईल का अक्षयला? अक्षय सुद्धा रमावर तितकंच प्रेम करतो किंवा अजून तिला विसरलेलाच नाहीये हे समोरून सांगेल का आपल्या रमाला? मित्रांनो, हे जर बघायचं असेल आपल्याला तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथे संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.